नमस्कार. आज गझल प्रावीण्य परिवाराचा नवीन वर्षाचा तिसरा शनिवार. गझल प्रावीण्य परिवारातील उत्तमोत्तम गझलकारांचे शेर सादर करण्याचा हा खास दिवस. तर आज मी 5 शेर निवडलेले आहेत. पहिला शेर आहे आपल्या परिवारातील नवीन गझलकार रश्मी कौलवार यांचा. सुंदर घरटे बांधल्यावरती एक विसरले, सुंदर घरटे बांधल्यावरती एक विसरले, मला आजही उंच भरारी घेता येते. स्त्री मनाची आपल्या घरासाठीची धडपड आणि त्यातून स्वतःची जाणीव झालेली ती भरारी घेणे किती सुंदर लिहिलेले आहे या शेरात, म्हणून मला हा शेर खूप आवडला. दुसरा शेर आहे मंदाकिनी क्षीरसागर यांचा. अरे कुणावर उगीच हसणे शोभत नाही, अरे कुणावर उगीच हसणे शोभत नाही, पडताळा तू घे ना आधी तुझ्या मनाचा. अरे कुणावर उगीच हसणे शोभत नाही, पडताळा तू घे ना आधी तुझ्या मनाचा. खूप सुंदर उपदेश आहे या शेरामधून, म्हणून खूप आवडला मला हा शेर. मंदाकिनीताई खूप छान. पुढचा शेर आहे आपले दादाश्री यशवंत पगारे सर यांचा. एक कोपरा मला हवा तो शोधत आहे, एक कोपरा मला हवा तो शोधत आहे, माणूस जिथे माणुसकीने वागत आहे, माणूस जिथे माणुसकीने वागत आहे. किती सुंदर विचार आहे पहा याच्यात, फारच सुरेख. दादाश्री धन्यवाद. पुढचा शेर आहे आपल्या परिवारातील गझलकारा कुमुदिनी मधाळेताई यांचा. पायाखाली पायवाट जर जुनीच आहे, पायाखाली पायवाट जर जुनीच आहे, परिचयाची खून कशी मग पटली नाही. ही चांगली खंत मनात व्यक्त केलेली आहे ताईंनी. खूपच सुरेख शेर हा. पायाखालची पायवाट जर जुनीच आहे, परिचयाची खून कशी मग पटली नाही. काय कारण आहे बरं, असा विचार करण्याला भाग पाडणारा हा शेर आहे. पुढचा शेर आहे गझलकारा आसावरी जाधवताई यांचा. दिली नाही कुणी ग्वाही, दिली नाही कुणी ग्वाही, तुझ्या निर्दोष असण्याची, कसा विश्वास ठेवू मग तुझ्या प्रत्येक शब्दावर. दिली नाही कुणी ग्वाही, तुझ्या निर्दोष असण्याची, कसा विश्वास ठेवू मग तुझ्या प्रत्येक शब्दांवर. म्हणजे आपण विचार करायला लागलो तर खरंच कोणाकोणावर दोष असतील, प्रत्यारोप असतील, त्याच्यावर जर खरंच काही आपल्याला पडताळा झाला नाही त्यांच्या निर्दोष असण्याचा, तर मग त्याच्या शब्दावर पण विश्वास ठेवायला मन धजावत नाही. आणि खरंच आसावरीताई खूप सुंदर शेर आहे हा आपला. धन्यवाद. हे आजचे खास उपक्रमातील माझे शेर. मान्यवर आदरणीय प्रवीण पुजारी सर आणि परिवारातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ परिवाराला मनापासून नमस्कार आणि धन्यवाद.